सो हाय गाईज अँड वेलकम टू माय ब्लॉग. तर आज होती विराजच्या बाबांची सुट्टी आणि त्यांचं एक कामही होतं. त्यासाठी आम्हाला जायचं होतं बाहेर. तर ते इथे विराजचं छान असं आवरून देत होते. तोपर्यंत मीही माझं आवरून घेतलं आणि त्यानंतर विराज बघा इथे कसा छान बाईक घेऊन घरभर फिरत होता. आणि बाहेर आलोय म्हणजे काहीतरी खाणं होतच असतं. सो पहिले आम्ही मोमोज घेतले होते, बट ते मला काही फारसे आवडलेच नाही, त्यामुळे मी ते खाल्ले नाही. आणि त्यानंतर उसाचा रस पिला. ज्या कामासाठी आलं होतं ते तर कॅन्सल झालं, त्यामुळे खातानाच इथे दिसलेला केसरिया मार्केट होता, तो थोडासा एक्सप्लोर केला. आणि त्यानंतर इथे विराज बघा कसं मस्त गॉगल घालून सगळीकडे फिरत होता आणि सगळ्यांना दाखवत होता. त्याची अशी मस्ती सुरू होती. ते झाल्यावर इथे शेजारीच असलेलं डीमार्ट जाऊन फिरून येऊया म्हटलं. घ्यायचं तर काहीच नव्हतं, बट जस्ट फिरायला म्हणून गेलो आणि काही ना काहीतरी घेणं होतंच. तसं झालं आमचं. थोडंफार घेऊन आलो, बट त्यानंतर ही जी बिलिंग लाईन बघितली आम्ही, बापरे इतकी जास्त गर्दी होती की असं झालं का आलो आम्ही इथे. आणि त्यानंतर मग इथे थोडा वेळ विराजचे बाबा बिलिंगसाठी थांबले आणि आम्ही दोघं बाहेर आलो. बट बाहेर आल्यावरती विराजने ही आईस्क्रीम बघितली आणि हट्ट करायला लागला. सो त्याच्यासाठी एक घेतली आणि बाबा बिलिंग करून येईपर्यंत हे लाईव्ह म्युझिक बघत आम्ही मस्त ती एन्जॉय केली. आणि त्यानंतर घरी येताना इथे कोथरूडमध्येच आम्हाला ॲक्वेरियम दिसलं. सो विराज ते खूप जास्त एन्जॉय करेल, त्याला आवडेल म्हणून आम्ही गेलो होतो आणि खरंच त्याला खूपच आवडत होतं. तो सगळीकडे इकडे तिकडे बघायला असं पळत होता. खरं तर फक्त त्यालाच नाही, मलाही आवडत होते आणि कोणालाही आवडतील इतके छान आणि वेगवेगळ्या जातीचे मासे होते इथे. सो असा होता आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.